हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार। 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट, कोणाला सर्टिफिकेट दिलं जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन, कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चा होण्याची शक्यता। कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलग कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबरच्याच आधी स्पष्टता देऊन प्रश्न मार्गी लावा, जरांगे यांची मागणी। 24 डिसेंबरबाबत ठाम असल्याचंही विधान। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जींच्या मागणीला केजरीवालांचंही समर्थन, तर इंडिया आघाडीच्या समन्वयक पदासाठीही खरगेंचं नाव सुचवल्याची माहिती। उदाहरण देत ठाकरेंनी मनातली इच्छा व्यक्त केली का? पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर सुधीर मुनगंटीवारांचा टोला, शिल्लक राहिलेले खासदार टिकवण्यासाठी खरगेंचं नाव सुचवलं असेल, मुनगंटीवारांची टीका। वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल, ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला, वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील चर्चा, मतांचं विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीची भूमिका, सूत्रांची माहिती। इतिहासातील पहिलीच घटना, अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन, संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेत वाद, निलंबनामुळे लोकसभेत युपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचाही समावेश, चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतनं सरकारच पळ काढत असल्याचा विरोधकांचा दावा। केंद्राकडनं सत्तेचा गैरवापर, खासदार निलंबनावरती शरद पवारांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। देशातील विरोधक मोठी चूक करतायत, त्यांचा मार्ग चुकतोय, संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। प्रत्येक होर्डिंगवर QR कोड लावा, होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारसह पालिकांना निर्देश। मिचेल स्टार्क ठरला IPL इतिहासातील सगळ्यात महाग खेळाडू, KKRनं तब्बल 24 कोटी 75 लाखांची लावली बोली, तर पॅट कमिन्स 20 कोटी 5 लाखात सनरायझर्स हैदराबादमध्ये। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, वांद्रे कुर्ला संकुलामध्ये वाईट हवेची नोंद, हवेचा निर्देशांक 137 वर। मुंबईत वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार, अनुभवी कंपन्यांची कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।